नमो बुद्धाय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या SR परकारे YouTube चॅनेलमध्ये। आज आपण एक खूपच रोचक आणि जीवन बदलणारी बुद्धांची गोष्ट ऐकणार आहोत। तुम्ही कधी विचार केला आहे का, स्मशानभूमीत खरंच भूत असतात की नाही? किंवा आपल्या मनात भूतप्रेताच्या कल्पना का येतात? भगवान बुद्धांनी एकदा त्यांच्या शिष्यांना या प्रश्नाचं अतिशय सुंदर आणि सखोल उत्तर दिलं होतं। त्यांच्या या शिकवणीतून आपण जाणून घेऊ की आपल्या मनातील अज्ञानाचं आणि भीतीचं खरं स्वरूप काय आहे आणि त्यावर कसं मात करायचं। तर मित्रांनो, ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर तुम्हाला ही गोष्ट आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। आणि हो, नवीन अशा प्रेरणादायी गोष्टी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया। एके दिवशी गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका मोठ्या प्रवासाला निघाले होते। गावोगाव फिरत असताना त्यांना लोकांनी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले, ज्यामुळे लोकांना शांतीचा मार्ग मिळावा। त्यांच्या शिक्षणामुळे अनेक लोक आपल्या जीवनातील दुःखातून मुक्त होत होते। मात्र एका गावात बुद्धांची एक विलक्षण गोष्ट घडली। त्या गावात एक तरुण होता, त्याचं नाव राजन होतं। राजन हा एक धाडसी व्यक्ती होता, पण एक गोष्ट त्याला सतावीत होती, ती म्हणजे स्मशानभूमी। तो नेहमी लोकांकडून ऐकत असे की स्मशानभूमीत भूत आहे। तिथे रात्री कुणी गेलं तर भूते त्यांच्यावर हल्ला करतात, त्यांना त्रास देतात। त्यामुळे स्मशानात जायचं हे त्याच्या कल्पनेतही नव्हतं। राजन आपल्या भीतीवर मात करण्यासाठी आणि सत्य जाणून घेण्यासाठी बुद्धांकडे गेला। त्याने नम्रपणे बुद्धांना विचारलं, भगवान, मला एक प्रश्न खूप काळापासून त्रास देतोय। मला अनेकदा सांगितलं गेलंय की स्मशानभूमीत भूते असतात। हे खरं आहे का? ती जागा इतकी भयानक का असते? भूत खरंच लोकांना त्रास देतात का? बुद्धांनी त्याचं प्रश्न ऐकून हसत उत्तर दिलं, राजन, स्मशानात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं? राजन म्हणाला, भगवान, लहानपणापासून मी अनेक जणांकडून हे ऐकलं आहे। लोक म्हणतात की स्मशान ही जागा अशुभ आहे। तिथे भूत आणि आत्मे भटकत असतात आणि ती लोकांना त्रास देतात। बुद्धांनी शांतपणे उत्तर दिलं, राजन, लोक जे बोलतात ते सत्य नसतं। आपलं मनच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना दाखवतं। तुझ्या मनातील भीतीच तुझ्यावर हुकूमत करते आणि ती भीतीच भूतांच्या रूपात तुला दिसते। राजन थोडा गोंधळला आणि म्हणाला, भगवान, म्हणजे भूते नसतात का? बुद्धांनी राजनचं ऐकलं आणि शांत हसून म्हणाले, चला, मी तुम्हाला एका गोष्टीतून उत्तर देतो। बुद्ध म्हणाले, एकदा एक माणूस रात्रभर जंगलातून प्रवास करत होता। त्याच्या हाती एक लहानसा दिवा होता। तो हळूहळू चालत असताना अचानक त्याला वाटेत काहीतरी पडलं असल्याचं दिसलं। दिव्याच्या क्षीण प्रकाशात त्याला ते काहीतरी सापासारखं दिसलं। तो माणूस घाबरला, त्याला वाटलं की समोर साप आहे। तो घाबरून मागे हटला आणि त्याने जोरात ओरडत सगळ्यांना सांगितलं की तिथे साप आहे। काही वेळाने दुसरा माणूस तिथून गेला, त्याच्या हातात मोठा दिवा होता। त्याने जवळून पाहिलं आणि काय दिसलं? तिथे साप नव्हता, तर एक साधी दोरी होती। पहिला माणूस अंधारात घाबरून गोंधळात साप असल्याचं गृहीत धरत होता, पण प्रत्यक्षात तिथे काहीच नव्हतं। तसंच तुझ्या मनाचं आहे, राजन। जेव्हा तुझं मन अंधारात असतं, जेव्हा तुझ्या मनात अज्ञान असतं, तेव्हा तुला भीती वाटते। तुझं मन त्या अज्ञानाच्या अंधारात भटकत जाते, ज्यामुळे तुला भूत वाटतं। प्रत्यक्षात स्मशानात काहीही नाही, फक्त तुझी भीती आहे। राजनला हे ऐकून थोडा धीर आला, पण त्याला अजूनही समाधान मिळालं नव्हतं। तो म्हणाला, भगवान, म्हणजेच भूते मनातच असतात का? बुद्धांनी उत्तर दिलं, हो राजन।
भूत तुझ्या मनातच असतात. जेव्हा तुझं मन अज्ञानी असतं तेव्हा त्यात भीतीच बीज पेरलं जातं. भीतीमुळेच तुझ्या मनात भूत निर्माण होतात. तू स्वतःलाच विचार कर, तू जे ऐकलं तेच मान्य केलं आणि त्यामुळे तुझं मन त्या भीतीने भरलं. म्हणूनच सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तुझ्या भीतीवर विजय मिळवला पाहिजे. जेव्हा तू सत्य ओळखशील तेव्हा तुला कधीच भीती वाटणार नाही. राजनला हळूहळू कळू लागलं की त्याच्या मनातील भूते वास्तवात नाही, ते फक्त त्याच्या मनातली भीती होती. त्याने बुद्धांचे आभार मानले आणि विचार केला की आता तो कधीही अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणार नाही. बुद्धांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, भूत आणि आत्मे हे बाहेरील जगात नाही, ते आपल्या मनात असतात. जेव्हा आपलं मन अज्ञानात असतं तेव्हा तिथे भीती निर्माण होते. भीतीमुळे आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो ज्याचा प्रत्यक्षात काहीच आधार नसतो. आपल्या मनाच्या अज्ञानावर मात करूनच आपल्याला भीतीवर विजय मिळवता येईल. ही गोष्ट आपल्याला शिकवते की भीती ही आपली स्वतःची निर्मिती आहे. जसं अंधारात साप असलेली दोरी साप वाटते, तसं अज्ञानामुळे आपल्याला गोष्टी खोट्या वाटतात. जेव्हा आपण सत्याच्या प्रकाशात चालतो तेव्हा आपल्याला कळतं की भूत आणि भीती आपल्या मनाच्या अंधारात आहे, बाहेर नाही. शिकवण: भीतीवर मात करण्यासाठी सत्याचा शोध घ्या. या गोष्टीतून एक गूढ परंतु अत्यंत महत्त्वाचा संदेश मिळतो, भीती ही आपली स्वतःची निर्मिती आहे. आपल्या मनात अज्ञानाचं अंधार असेल तेव्हा त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या भीती निर्माण होतात. बुद्धांच्या शिकवणीनुसार भूत किंवा आत्मे अस्तित्वात नसतात, तर त्या आपल्या मनातील भीतीचे प्रतिरूप असतात. आपल्या विचारांमुळे आपण आपल्याच मनात अशा आभासी गोष्टींना जन्म देतो. स्मशानभूमी, ज्याला लोक अशुभ आणि भयावह ठरवतात, तिथे भूत असल्याचं केवळ लोकांच्या अज्ञानामुळे दिसतं. परंतु जेव्हा आपण सत्याच्या प्रकाशात जातो, आपल्या मनातील अज्ञानाचं निरसन करतो, तेव्हा आपल्याला कळतं की या भीतींचं वास्तवात अस्तित्वच नाही. म्हणूनच या कथेची शिकवण अशी आहे की जीवनातील कोणत्याही भीतीवर विजय मिळवण्यासाठी सत्याचा शोध घ्या. आपण फक्त आपल्या मनाच्या अज्ञानावर मात केल्यावर भीती नाहीशी होते. जेव्हा मन शांत आणि सत्य जाणारं असतं तेव्हा भीतीचं स्थान नाहीसं होतं. आध्यात्मिक दृष्टिकोन: आपल्या मनातील अंधश्रद्धा आणि भ्रामक कल्पना आपणच निर्माण करतो. जेव्हा आपण ध्यान, आत्मचिंतन आणि सत्याचा शोध घेऊन आपल्या मनातल्या अज्ञानाचं निराकरण करतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मुक्त होतो. भीती ही आपल्याला बांधून ठेवणारी आहे आणि सत्याचं ज्ञान ही आपल्याला मुक्ती देणारी शक्ती आहे. धन्यवाद मित्रांनो, ही अद्भुत आणि जीवन बदलणारी गोष्ट ऐकल्याबद्दल. तुम्हाला हे कळालं असेल की भीती आपल्या मनाची निर्मिती असते आणि सत्याचं ज्ञानच आपल्याला खरी शांती आणि मुक्ती देऊ शकतं. या गोष्टीतून आपण खूप काही शिकू शकतो. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मौल्यवान प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा संदेश शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शिकवणीचा फायदा होईल. आणि हो, अशाच आणखी सुंदर आणि विचारप्रवर्तक गोष्टींसाठी आमच्या SR परकारे YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी प्रवासात. नमो बुद्धाय.